बहुतांश स्पर्धा परीक्षांमध्ये भूगोलाच्या बाबतीत सह्याद्री पर्वतरांग किंवा सह्याद्रीची निर्मिती नेमकी कशी झाली याच्यावरती विधानात्मक स्वरूपाचे समज वाढवणारे प्रश्न राज्यसेवा पूर्व असेल किंवा कंबाईन पूर्व असेल याला विचारले जातात. तर मुळात कंबाईनच्या अनुषंगाने विचार केला किंवा राज्यसेवेच्या अनुषंगाने विचार केला तर कॉन्सेप्ट क्लिअर असणं अत्यंत अपेक्षित आहे. यामध्ये काय आहे तर सह्याद्रीची निर्मिती कशी झाली, जर ही पृथ्वी आपण कन्सिडर केली, या पृथ्वीमधून या ठिकाणी लाव्हारस बाहेर पडला. आता हा लाव्हारस दोन प्रकारे बाहेर पडतो. एक, जर एखाद्या केंद्रामधून किंवा एखाद्या होलामधून जर बाहेर पडत असेल तर त्याला आपण केंद्रीय ज्वालामुखी असं म्हणत असतो. आणि दुसरा एक प्रकार असतो तो म्हणजे एखाद्या जमिनीच्या पृष्ठभागाला भेग पडली तर त्यातून जो लाव्हारस बाहेर पडतो याला आपण भेगीय ज्वालामुखी असं म्हणतो. सह्याद्रीच्या बाबत जर विचार केला आपण तर नंदुरबार जिल्ह्यापासून खाली कन्याकुमारीपर्यंत अशी 1600 किलोमीटरची मोठी भेग पडली आणि याच्यातून मोठ्या प्रमाणामध्ये बहुतांश वर्ष हा लाव्हारस बाहेर पडत होता. आणि याच्यातूनच आपली जी काही सह्याद्री पर्वत आहे याची रांग जी आहे ती मोठीच्या मोठी निर्माण झालेली आहे. आता लाव्हारस दोन प्रकारचा असतो. तर या ठिकाणी पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे जर लाव्हारस पातळ असेल तर तो बेसिक नेचरचा असतो. कोणताही पदार्थ ऍसिडिक किंवा बेसिक मध्ये वर्गवारी करू शकतो आपण. आणि जर लाव्हारस घट्ट असेल तर मात्र तो ऍसिडिक प्रकारचा असतो. लक्षात घ्या, जर बेसिक प्रकारचा लाव्हारस असेल म्हणजे पातळ लाव्हारस जर बाहेर पडला असेल तर त्याच्यापासून तयार होणारा खडक जो असतो तो बेसाल्ट असतो. आणि जर तो ऍसिडिक असेल तर त्याच्यापासून तयार होणारा जो खडक असतो तो ग्रेनाइट प्रकारचा असतो. ही माहिती तुम्हाला कशी वाटली या संदर्भात कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करायला विसरू नका. हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक्स नक्कीच करा. सो लास्टली, थँक्स फॉर वॉचिंग.